पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो. काल पण पाऊस पडत होता. परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो. त्याला आम्हाला मिलिटरी मदत करत होती. एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या. एनडीआरएफची टीम आपल्याला मदत करत होती. सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत. आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य. परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यावर सगळं त्यांचं धान्य बिन्न भिजलेलं आहे. धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही. काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही. आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय.